लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास आत्ता या ऑगस्ट महिन्यामध्ये या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 1 वर्षाचा कालावधी, यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे। साधारणपणे आम्ही जवळपास 2.25 कोटी ते 2.5 कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत। रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायलाही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत। जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते, ती लाडकी बहीण योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, नमो शेतकरी असो का आणखीन कुठली योजना असो, ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्क्रुटिनीमधनं ती जात असते। आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं, महिला व बाल विकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता, जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा 1500 पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत, अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली, त्यानुसार आम्ही 2 दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल। कालपासून ती सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला दिलेले पाहायला। आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आताच तुम्ही ऐकलं असेल, महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे की कुठल्याही प्रकारची योजना असू द्या, ती लाडकी बहीण योजना असू द्या, नमो शेतकरी योजना असू द्या, कुठलीही योजना असू द्या, सरकारी जी पण योजना असते दरवर्षी त्याची व्हेरिफिकेशन होतं आणि लाडकी बहीण योजना ही अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय योजना आहे। याची पडताळणी तर दरवर्षी झालीच पाहिजे असं आदित्यताई तटकरे मॅडम यांनी म्हटलं आहे। कारण भरपूर अशा घटना येत आहे की कोणाला 1500 रुपये, बघा जे काय असतं सर्व सिस्टमॅटिक कारभार असतं, म्हणजे जे तुम्हाला पैसे जमा होता, 1 क्लिक केलं तुमच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा झाले, 1 क्लिक केलं तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले। तर या रकमेमध्ये बघा आता काय घटना घडली आहे की 1500 रुपये प्रति महिना बहिणींना दिला जातो, तर काही बहिणींना 1000 रुपये मिळतात, तर काही बहिणींना 2000 रुपये सुद्धा त्यांच्या बँक अकाउंटला जमा होतात। आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींना जर कोणाला 1500 रुपये, आता जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे आला आहे, काही बहिणींना ऑगस्ट महिन्याचे देखील 1500 रुपये आलेले आहे। पण त्यासोबतच आता समजा कोणाला 1500 रुपये दिले, जुलै महिन्याचे 1500 रुपये आले, तर काही मिनिटांनंतर किंवा काही दिवसानंतर परत त्यांना 1500 रुपयाचा मेसेज जातो, म्हणजे एका महिन्याला त्यांना 3000 रुपयाचा मेसेज येतो। बघा 3000 रुपयाचा मेसेज येतो एका महिन्याला। तर हे सिस्टीमची गडबड असल्यामुळे यासाठी ते व्हेरिफिकेशन केलं जातं, तर हे व्हेरिफिकेशन दरवर्षी केलं जाईल असं आदित्यताई तटकरे मॅडम, आत्ताच तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, असं त्यांनी म्हटलं आहे की दरवर्षी आम्ही याचे व्हेरिफिकेशन करू आणि प्रत्येक जिल्ह्याकडे याची कारवाई म्हणजे जिल्हा अधिकारी जो असेल त्यांच्यातर्फे या कुठल्याही प्रकारचं जे सिस्टीम असते त्यांच्याकडनं ही व्हेरिफिकेशन होणार आहे। जसं गावागावात अंगणवाडीच्या सेविका असतात, अंगणवाडीच्या सेविका ना हे काम दिलेलं आहे की तुम्ही घरी जाऊन त्यांचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे, कोणाला किती लाभ मिळतोय, कोणी खोटं नाटक कागदपत्र जोडून तर लाभ घेत नाही, हे सर्व काही व्हेरिफिकेशन होतं, हे सर्व सिस्टमॅटिक व्हेरिफिकेशन होणार आहे, दरवर्षी होतं। आता ज्या बहिणी खरोखर गरीब बहिणी आहेत त्यांना याचा लाभ भेटलाच पाहिजे, त्यासाठी प्रोसेस चालू करण्यात आली आहे। आणि ज्यांनी खोटं नाटक डॉक्युमेंट जमा करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे, आताच तुम्ही ऐकलं असेल की महिलांच्या नावावर पुरुषांनी फॉर्म भरलेला आहे, म्हणजे पुरुषांनी महिलांचं नाव करून चुकीचे डॉक्युमेंट तयार करून, कारण सर्व डिजिटल झालेलं आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे की AI आलेला आहे, AI आल्यामुळे सर्व काही डॉक्युमेंट होतं, सर्व काही डॉक्युमेंट वगैरे ते डुप्लिकेट बनून जातं, त्याच पद्धतीने सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे। अशा भरपूर घटना समोर येत आहेत, तर यातला रोखण्यासाठी आणि ज्या बहिणींना लाभ मिळतोय तर दरवर्षी रक्षाबंधनाला याचं व्हेरिफिकेशन झालंच पाहिजे असं आदित्यताई तटकरे मॅडम म्हटलंय। मग यांचं असं म्हणणं आहे की
दरवर्षी आम्ही व्हेरिफिकेशन करणार आहोत. बहिणींनी घाबरायचं काही कारण नाही. जर तुम्ही सत्य असेल, तुमचं डॉक्युमेंट खरं असेल तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही. योजना पुढील 5 वर्षापर्यंत असंच चालू राहील. योजना काही बंद पडणार नाही. योजनेचा लाभ गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे. त्यांच्या कुटुंबाचा चांगला म्हणजे त्यांना कुठला ना कुठला तरी फायदा झाला पाहिजे म्हणून आम्ही दर महिन्याला त्यांना 1500 रुपये जमा करणार आहोत. राहिलेला प्रश्न की रक्षाबंधनाचे गिफ्ट म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील त्यांनी घोषणा केलेली आहे की ऑगस्टचा महिना सुद्धा आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. आता तुम्हाला आनंदाची बातमी देतो की ऑगस्ट महिना तुम्हाला आता महिना अखेरला भेटणार नाही. जसं की दर महिन्याला तुम्हाला जे पैसे दिले जातात, महिना पूर्ण संपून जातो, पुढचा महिना सुरू होतो, मग तुम्हाला मागच्या महिन्याचे पैसे जमा होतात. जसं की जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जुलैमध्ये भेटला. आता जुलैमध्ये जून जुलै ऑगस्ट बघा, आता 3 महिन्याचे पैसे तुम्हाला म्हणजे जुलै महिन्याचे तुम्हाला सर्व बहिणींना भेटलेच असतील. ज्यांना भेटले नसेल त्यांनी कमेंट करून सांगू शकता. पण आता ऑगस्ट महिना जो आहे, ऑगस्टचा जो हप्ता आहे तुमचा, तो आता उशीर होणार नाही. कारण रक्षाबंधनाचा सण आहे, बहीण भावाचा सण आहे. म्हणून रक्षाबंधन ज्या वेळेस ही योजना सुरू करण्यात आली, रक्षाबंधनाच्या टायमालाच ही योजना सुरू करण्यात आली. म्हणून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला वाट पाहावं लागणार नाही. तुम्हाला कोणत्याही क्षणी 1500 रुपयाचा मेसेज यायला सुरुवात होणार आहे. आणि बहुतेक भरपूर बहिणींना मेसेज सुद्धा आलेला आहे की 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे जमा झालेले आहे. कारण सिस्टीम त्यांनी सुरू केलेली आहे. आणि कुठलीही सिस्टीम जे असतं त्याला डेबिटीला टाइम लागतो. जवळपास त्याला 3 ते 6 दिवसाचा टाइम लागतो, कालावधी लागतो पैसे जमा व्हायला. म्हणून घाबरून जाऊ नका की मला आमच्या शेजारी बाईला पैसे आले आणि मला आले नाही, आमच्या गावात पैसे आले मला पैसे आले नाही. भरपूर महिलांमध्ये असा वाद होतो, म्हणजे चर्चा होते की आम्हाला आले नाही. तर असं काही घाबरायचं गरज नाही, कारण सर्व काही सिस्टमॅटिक असतं. डेबिटीच्या माध्यमातून पैसे तयार होतात. आता डेबिटीच्या नावामध्ये ज्या बहिणींचं नाव आलं त्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे जमा होतात. कोणाचं या म्हणजे जिल्ह्यावाईज पैसे वाटप होतात. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये जे पैसे वाटप होतात, यासाठी काय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे की 36 जिल्ह्यांमध्ये 12 जिल्ह्यात पैसे वाटप होतात. आज या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होतील, उद्या या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होतील. कधी 8 जिल्ह्यांचा प्रोत्साहन दिलेला असतो, कधी 5 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतं. हे सर्व काही डीबीटीच्या माध्यमातून त्यांनी ठराव केलेले असतात. आता यामध्ये संख्यावाईज सुद्धा जिल्हा निवड केला जातो. जसं की ज्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या कमी आहे, छोटा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येते. त्यानंतर ज्या जिल्ह्याच्या मध्यम आकाराचे जिल्हे असतात त्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी पैसे येतात. जे सर्वात मोठा जिल्हा असतो त्या जिल्ह्यामध्ये परवा 2-3 दिवसानंतर पैसे येतील. असं सिस्टमॅटिक पैसे येत राहतात. म्हणून घाबरून जाऊ नका की तुम्हाला पैसे आले नाही. तुमच्या जिल्ह्याचं नाव येईल, जिल्ह्याचं नाव आलं का सर्व बहिणींना त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. आणि समजा जर तुम्हाला पैसे आलेच नाही, कोणाला जून महिन्याचा देखील हप्ता आला नसेल, जून महिन्याचा हप्ता आला नाही, जुलै महिन्याचा हप्ता आला नाही आणि आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप होतोय, तो देखील त्यांना आता मिळणार नाही, तर यासाठी काय करावं लागेल बघा. ही सर्वात महत्वाची बातमी आहे. कारण भरपूर बहिणी असं चिंता करता की आमचे 2 महिन्याचे पैसे आले नाही, 3 महिन्याचे पैसे आले नाही. तर यावर सुद्धा आपल्याकडे माहिती आलेली आहे की घाबरून जाऊ नका. सर्वात प्रथम तुम्हाला कुठलं काम करायचंय, 1 नंबरचं काम की तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या अकाउंटमध्ये किती महिन्याचे पैसे जमा झाले नाही हे तुम्ही चेक करायचंय. जर तुमच्या अकाउंटमध्ये 2 महिन्याचे पैसे जमा झाले नाही, तुम्ही हे काम करा. जर तुमच्या खात्यामध्ये 3 महिन्याचे झाले नसेल तर तुम्ही लवकरात लवकर काम करा. आणि 1 महिन्याचे झाले नसेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही. सर्वात अगोदर मी सांगतो, 1 महिना जर तुमचा उशीर होत असेल तर हे डेबिटीच्या मुळे तुमच्या खात्यात पैसे जमा होत नसतील, म्हणून तुम्हाला ते करावं लागेल. पण आता ज्यांना 2 महिन्याचे पैसे आले नाही, ज्यांना 3 महिन्याचे पैसे आले नाही, त्यांनी सर्वात अगोदर महत्वाचं काम करायचंय. ते म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला बँकेत जायचंय. बँकेत जाऊन म्हणजे लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे जमा होतात, ज्या खात्यात तुमचे पैसे जमा होतात ते बँक खातं चालू आहे की बंद झालं ते सर्वात प्रथम तुम्ही चेक करायचं आहे. तुम्ही ते बँकेत जाऊन चेक करू शकता की सर आमचं खातं चालू आहे की बंद झालेलं आहे. दुसरी गोष्ट, तुमचं केवायसी आहे की नाही बघा. केवायसी भरपूर बहिणींचं केवायसी त्यांचं जे ऍक्टिव्ह असतं ते डिसऍक्टिव्ह होऊन जातं. म्हणजे जे केवायसी केलेलं असतं ते रद्द होऊन जातं, पुन्हा तुम्हाला केवायसी करावं लागतं. मग असं काही पद्धत झाली असेल तर तुम्हाला बँकेकडून मेसेज सुद्धा येतो, पण तुमचं काही दुर्लक्ष होतं की तुमच्याकडनं दुर्लक्ष झाल्यामुळे तुम्ही केवायसी कडे लक्ष देत नाही वगैरे,
हे चेक करत नाही. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे बँकेत जाऊन, ते म्हणजे डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे की नाही. बघा डीबीटी काय असतं, डायरेक्ट बँक ट्रान्सफर, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे येतात डायरेक्ट तुमच्या बँकमध्ये कसं येतात, तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून. आता ही डीबीटी काय असतं, डीबीटी कसं तुमच्या अकाउंटला पैसे येतात, दोन पद्धतीने. एक असतो तुमचं आधार कार्ड. बघा आधार कार्डच्या माध्यमातून तुमचे पैसे जमा होतात, आधार कार्ड नंबरच्या माध्यमातून. आधार कार्ड तुमचं जर लिंक असेल बँक खात्याशी तर डायरेक्ट डेबिटीच्या माध्यमातून तुमचे पैसे जमा होत राहतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता आधार कार्ड लिंक आहे बँक खात्याशी आणि तुमचं आता समजा SBI मध्ये खातं असेल, दुसरं तुमचं बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, CBI बोलतो आपण, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, दोन तुमचे अकाउंट आहे आणि आधार कार्ड तुमचं लिंक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आणि लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही खातं दिले आहे CBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. तर तुमचे खातं बघा, तुमचं आधार कार्ड जे खात्याचे लिंक असेल त्या खात्यामध्ये तुमचे पैसे येतील. असं नाही की तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं खातं दिलेलं आहे की यामध्ये पैसे येतील, असं होत नाही. तुमचं आधार कार्ड ज्या बँक खात्याचे लिंक असेल त्या बँकेमध्ये तुमचे पैसे येतील. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून हे सुद्धा खात्री करून घेणं गरजेचं आहे की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेचे लिंक आहे, त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. ही पहिली गोष्ट. बघा आता जवळपास महाराष्ट्रामध्ये 2,35,00,000 बहिणींना डीबीटी होतोय. आधी याची संख्या होती 2,60,00,000 बहिणी, जवळपास 60,55,000 बहिणींना याचा लाभ मिळत होता. पण हळूहळू राज्य सरकारने याची पडताळणी केल्यामुळे भरपूर अशा घटना समोर आलेल्या की जवळपास 35,00,000 बहिणी या योजनेपासून बाहेर गेलेल्या आहेत. बघा 35,00,000 बहिणी अपात्र झालेल्या आहेत, म्हणून यांची संख्या आता कमी झालेली आहे. बघा यांची संख्या कमी झालेली आहे, तर आता 2,35,00,000 बहिणींना याचा लाभ मिळतोय. म्हणजे आता डीबीटीच्या माध्यमातून फक्त 2,35,00,000 बहिणींना मिळतोय. आणि जर कदाचित तुम्ही अपात्र बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर तुमची योजना सुद्धा बंद होऊ शकतं. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही एकदा बँकेत जाऊन ही गोष्ट चेक करून घेणं गरजेचं आहे. आणि तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नसेल, 4 व्हीलर नसेल, भरपूर अशा त्यांनी जे नियम दिलेले आहेत त्या नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल, तुम्हाला माहिती आहे की मी नियमामध्ये बसतोय तरी सुद्धा माझा लाभ बंद केला जातोय, तर तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता की तुम्ही शासनाला कळवू शकता की माझा सर्व काही डॉक्युमेंट क्लिअर आहे, मी गोरगरीब महिला आहे, मला कुठल्याही प्रकारचा लाभ नाही. मग तर तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता की माझा लाभ भेटलाच पाहिजे. त्यासाठी तुम्ही सायबर कॅफवर जाऊन किंवा मिनी ब्रँचवर जाऊन जिथं तुम्ही फॉर्म भरलाय तिथं तुम्ही एकदा खात्री करून घ्या की माझ्या कुठल्या कारणानिमित्त माझा फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे, हे तुम्ही तिथं जाऊन एकदा खात्री करून घेणं गरजेचं आहे. आणि कुठल्याही प्रकारचं जर डॉक्युमेंट मागत असतील ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून घेणं, एक ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचंय आणि ते स्कॅन करून अपलोड करून घ्यायचंय कुठल्याही प्रकारचं असेल तर. पुढच्या महिन्यापासून तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटला जमा व्हायला सुरुवात होईल. काही घाबरायची गरज नाही, सर्व बहिणींना याचा लाभ दिला जाणार आहे. आता महत्वाची गोष्ट बघा, आता जिल्ह्यावाईज पैसे वाटप होता. मी आताच तुम्हाला सांगितलं जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे, ऑगस्ट महिन्याचा आता लाभ जवळपास सुरू होतोय. तर काही बहिणींना मेसेज आलेला आहे, तर तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. घाबरायचं काही गरज नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटला का नाही, जुलै महिन्याचा हप्ता भेटला का नाही आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल कमेंटमध्ये सांगा, या प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. फक्त एकदा तुम्ही तुमचं काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.